दगड दगड अरे पूजून मी थकले बाई पूजून मी थकले बाई पूजून मी थकले अरे दगड दगड कैमरे वाला तैयार रह रहता है भाई दगड़ 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 अव पूजून मी थकले बाई पूजून मी थकले बाई पूजून मी थकले मी बायात जात नाही मी कुठं जातो सगळे टाळ्या वाजवून तुम्ही बाई पूजून मी थकले बाई पूजून मी थकले बाई पूजून मी थकले आणि तिथंच मी रुकले बाई तिथंच मी रुकले जाऊन पुन्हा पुढे झुकले मी रुकले जाऊन बुद्धा पुढे झुकले बुद्ध भीमाला देव नाही दिसले बुद्ध भीमाला देव नाही बुद्ध भीमाला देव नाही बुद्ध भीमाला पसंत आलं तर टाळ्या वाजवा रिस्पॉन्ड द्या असे बसू नका तुम्हाला माहिती नाही बायांनो आता माणसाचे झाले बहिणी बायका करत तेच होईल आता कसा जमाना आला आता आमची पोलीस मध्ये बघा बाई डॉक्टर बघा बाई पायलट बघा बाई आता आमची बहीण गळ्यात टॅग घेऊन ड्युटीवर जाते आणि तिथून फोन करते अहो सायलीचे पप्पा मला की नाही थोडा वेळ होणार आहे 2-3 चपात्या टाकून घ्या काय सायलीचे पप्पा 2-3 चपात्या टाकून घेते सायलीच्या मम्मीची वाटी बघत बसते म्हणून म्हणतो की माणसाचे झाले बैल बायका करत तेच होईल असा की नारी निंदा मत कर प्यारे ना हिले की खान है नारी निंदा मत कर प्यारे ना हिले की खान है अरे उस नारी से पैदा हुए है भीम बुद्ध भगवान बरोबर की नाही म्हणून रिस्पॉन्ड द्या बुद्ध भीमाला देव नाही बुद्ध भीमाला देव नाही तुमच्या अंगात कशाला तुम्हाला माहिती आहे आमचे संजीव भाऊ डोंगरे एका कार्यकर्त्याच्या घरी गेले आईची शपथ एवढी मेहनत करणारी महाराष्ट्राच्या भारतात तुम्हाला लेडीज भेटणार नाही संजय भाऊ डोंगरे एका कार्यकर्त्याच्या घरी गेले म्हणे अंजली भारतीचा आणि संविधान बनवण्याचा कार्यक्रम घेतला म्हणे 11:30 वाजता गेले तुम्हाला चलाच आहे म्हणे आज 11:30 वाजेपर्यंत त्या कार्यकर्त्याची बायको एकदम चांगली होती एकदमच चांगली आणि 12 वाजले जसा काट्यावर काटा आला जसा काट्यावर काटा चढला बाई अंदर गेली समोरच्या खोलीत भगवान बुद्ध
बाबासाहेब आणि आतल्या खोलीत काळूबाई, संतोषीबाई, दुर्गाबाई आतल्या खोलीत. आतमध्ये गेली ना, आतमध्ये कशी करते? तुम्हाला एवढा मोठा प्रयोग का करून दाखवतो मी, लक्ष नाही का? कारण कोण्या देवी देवताला बाया भुयाच्या अंगात यायची फुरसत नाही बरं. बाया नाटक कसे करतात, आतमध्ये गेली कशी करते? येतो देवा येतो, देवाचा पाणी येऊन, देवाचा पाणी येऊन आणि कसे टाकले मोहन. बाईचे दोन्ही डोळे लागले. ऍक्शन बघा. आता दोन डोळे लागता लागता बाईने एक डोळा उघडला, असा एक डोळा उघडला. जसा डोळा उघडला, त्यांना डिस्टर्ब करू नका प्लीज. असा डोळा उघडला, जसा डोळा उघडला तिनं पाहिलं, मग दुसरा डोळा उघडला. त्या संजय भाऊ डोंगरे सारखा हँडसम मान होतं दिसला तिला. तिनं नवऱ्याकडे पाहिलं म्हणजे नवऱ्याचा बैलाचा बच्चा म्हणजे पण भाऊ लई हँडसम आहे म्हणे. मग तिने काय केलं, तिला त्या माणसाला जवळ बोलवायचं होतं. तेव्हा त्याच्या बाजूने उभा आहे ते भाऊ पा कसे हँडसम आहे. तिला त्या माणसाला जवळ बोलवायचं होतं. तिने काय केलं माहिती का, त्याच्याकडे पाहिलं, नवऱ्याकडे पाहिलं. नवऱ्याचा बैलाचा बच्चा उठली आणि गेली. दिला ना गुरुमंत्र. आता जसा गुरुमंत्र दिला, त्या डोंगरे भाऊला वाटलं बाईनं बोलवलं, कशाला संधीचा फायदा सोडाव. डोंगरे भाऊने मोठा बाया वगैरे केल्या, गेले. जसे निघाले तशी ते कशी करते, माझा सेवा लगेच गेले. जसे गेले तसंच बाईनं पाणी वाचते यांच्याकडून फार मोलाचं धम्मदान आलेलं आहे. भाऊच्या कानात जसा गुरुमंत्र दिला, भाऊच्या बाजूने दुसरे दे. त्या काकाजीचं नाव काय मागते तुमचे? भीमराव गजबी मागून उभेच होते म्हणे. कारे कारे संजीवनी
तिला त्या बाईने बोलावलं, काय म्हटलं रे म्हणे. संजीव भाऊ काय म्हणते, काय राजीव कुचबी साहेब दिसते तसं नसते, ह्या काय गोष्टी सांगायची असते का. गजबी काकाजी काय म्हणते, काय रे का संजीव, मी काय तुला चिल्लर मालूम दिसून राहिलं का. मी म्हणते अबे काही म्हटलं असेल तर मी थोडं सांगणार आहो, म्हणतो सांग म्हणते माझ्याजवळ. तर संजीव भाऊ म्हणते मेरे को कुछ कुछ होता है. म्हटलं कुछ 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 कुछ, आता तो बहुत कुछ होने वाला है. कुछ कुछ का ही बाई पण गुरु म्हणते तिला. गजबी काका तिला आला राग, काय राजा म्हणे, तू ज्याच्या पाशी गेला त्याच्या बायकोने रातचे 12 वाजता कोणतरी केलं म्हणे. तू अशा बाईच्या मागे लागला म्हणे. ठोका म्हणे त्या बाईचा नवरा नाही नाही म्हणे, काही नाही केलं म्हणे, ठोका केला म्हणे. ठोका पकड के ठोका म्हणे. ठोका अरे करली करली ठोका ठोका केला. अरे बापा म्हणे ज्याच्या बायकोला रातचे 12 वाजता कोणी येते करते म्हणे ठोका, त्याच्या मागे लागतं म्हणे तुझा. होय म्हणे तिकडे. मग आले त्याला ना, अरे बाबा मला असं म्हटलं, आणि ती बाई का म्हणे अशी नाही येत म्हणे. चल भाऊ म्हणे तू आता माझ्या मागं चल, तुला दर्शनाला नेतो म्हणे. अशी नाही येत म्हणे. कशी येतो मला म्हणे वाजना गाजणं पाहिजे म्हणे. म्हणजे हे आमचं पोट्ट आहे अशी एवढं बदमाश आहे, पैसे शिवाय कुठंच जात नाही. याच्यापाशी गेला आपला संजीव भाऊ म्हणे अशीच माझ्या बायको, माझ्या मित्राच्या बायकोच्या त्याने अंगात येते म्हणे. चलतो काय रे म्हणे, अशीच का म्हणते. मी असा नाही येत. मी पैसे घेईन. थोडा आवाज तो काय म्हणते अशी, मी पैसे घेईन. संजीव भाऊ काय म्हणते, आणि तू किती का घेशील. आपलीवाला काय म्हणते, मी 2000 घेईन. संजीव भाऊ काय म्हणते, तू 2000 घेशील. वाजत गाजत चालली. एवढं मोठं तुम्हाला प्रयोग काय करून दाखवला आईची शपथ. बांधवांनो, माझ्या माय बहिणींनो, कोण्या माय माऊलीच्या अंगात देवी देवता जर येत असेल ना, तिच्या कमरेत लात मारा. देवी देवता जर तुमच्या दरवाजात उभी राहील तर मला आधी काय म्हणत. आणि तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा, मला बॅककिक एवढी चांगली मारता येते आईची शपथ. एका लातीत कुठची कुठच चालली जाते. म्हणजे एवढा मोठा, एवढी मोठी मेहनत मी तुम्हाला, मी शिव्या जरी देत असेल ना, आईची शपथ शिव्या जरी देत असेल ना, त्याच्यात सुद्धा माझं प्रबोधन असते. एवढं लक्षात ठेवावं माझ्या समाजातल्या प्रत्येक माणसाने. शिव्या जरी देत असेल त्याच्यात माझं प्रबोधन. एवढा मोठा प्रयोग तुम्हाला ह्यासाठी करून दाखवला. देवी देवता एवढी फुरसत आहे का माणसाच्या अंगात लालन शिकायचे. बाबासाहेब पाहून येत नाही एखाद्या माणसाच्या अंगात. सांगा मला, बाबासाहेब येताना पाहिला. कारण का बाबासाहेब जर अंगात आला तर 18 तास अभ्यासच करावा लागत. भगवान बुद्ध कोणाच्या अंगात येताना पाहिलं तुम्ही. भगवान बुद्ध जर अंगात आला तर उपाशी तापली तपच करावा लागत. आणि हे नालायच्या फुसफुस आला का मग इकडे फुसफुस भेटते. घे टोला मग. म्हणजे एवढं मोठं तुम्हाला ह्यासाठी करून दाखवलं मी की बाया माणसाने कसे चुत्या बनवतात. देवी देवताला एवढी फुसत नाही कोणाच्या अंगात यायला. ह्या बाया कोणाच्या बायकोच्या अंगात येते का. हात वरता कर बाई. द्या तरी चांगलं जर आलं तर द्या चांगलं. आणि बघा देवी देवता, अरे बुद्ध भीमाला देऊ नाही, बुद्ध भीमाला देऊ नाही, तुमच्या अंगात कसे. किती कोटी आहे देवा, किती कोटी आहे देवा, किती कोटी आहे पण एकही आम्हाला. आम्हा कळलं एकाच नाव,
खरं असेल तर टाळ्या वाजवा. आम्हा कळलं एकाच नाव, आम्हा कळलं एकाच नाव, तो आहे बाई भीमा, तो आहे बाई भीमा, तो आहे बाई भीमा, तो आहे बाई भीमा, तो आहे बाई भीमा. बरोबर आहे की नाही? किती कोटी आहे त्या देव, बाई एकही आम्हाला पाव, आम्हा कळलं एकाच नाव, तो आहे बाई भीमा. त्या देवाचे नवस करून, त्या देवाचे उपवास करून, त्या देवाचे नवस करून, त्या देवाचे उपवास करून, बाई माझेच मी चुकले, बाई माझेच मी चुकले. आम्हाला जेव्हा बुद्ध आणि बाबासाहेब समजला नाही त्यावेळेस आम्ही काय केलं आणि कसं केलं त्याचं जाऊ द्या, पण ज्या वेळेस बुद्ध आणि बाबासाहेब ज्याला समजला त्यांनी असा मूर्खपणा करू नये असं मला वाटते. बाई माझंच मी चुकले. माझा संविधान कुठे गेला? मेरे संविधान का जो संविधान बोलला की मी दीदीचा लय मोठा फॅन आहे, हा त्याचा मनाचा मोठेपण आहे. खरंच माझं संविधान माझा लहान भाऊ आहे आणि ओरिजिनल त्याची गायकी मला खूप आवडते. आणि पुण्या महाराष्ट्रात त्याला कोण अरे जरी म्हटलं तर मला आवडत नाही, कारण का तो ओरिजिनल आणि सच्चा कलावंत आहे. त्याला कोणा काही म्हटलेला राग येत नाही, तो कोणाच्यावर लक्ष देत नाही, त्याला घमंड नाही. त्याच्यामुळे माझे आवडता गायक आहे तो इमानदारीनं. आणि माझी त्याला दुआ है, मैं चाहती हूँ कि जिल्लतों से बच जाए, मैं चाहती हूँ कि जिल्लतों से बच जाए, जमाने भर के गलत आदतों से बच जाए, जमाने भर के गलत आदतों से बच जाए. वो एक शरीफ घराने का लड़का है दीदी, मेरी दुआ है बुरी सोबतों से बच जाए. किती कोटी आहेत बाई एकही आम्हाला पाव, बाई एकही आम्हाला पाव, आम्हा कळलं एकाच नाव. सगळ्या बायांना 1 रुपया दिला नाही, पैसे काढून ठेवा. आता रमयावर जर पैसे दिले नाही, सकाळी चहा प्यायला तुमच्या घरी, आम्हा कळलं एकाच नाव, तो आहे बाई भीमा. त्या देवाचे उपवास करून, त्या देवाला नवस करून, बाई माझंच मी चुकले. अहो हो दे, किती बी खर्च आहे की सरपंच. बाई माझंच मी चुकले. माझं रिटर्न नाही चाललं, माझं रिटर्न नाही चाललं. काय वाजवती सांगा, हे उपवास नवस करू, बाई मलाच काही कळना. हे उपवास नवस करू, पार्टी करू या बिंदास्त. हे 100 ठेवून गेले. आता होऊ द्या किती बी खर्च, हाय की सरपंच. हे पाकिट आली तुमचं आमचा अधिकार नाही येतो, त्याच्या पैशावर अधिकार आहे, ते काढून द्यायचे. त्या लेकराचा मनाशी घाटा गेला फालतू. द्या आता देतो त्याला, द्या ना देतो ना आता, द्या गेले उठे. एवढे मोठे दोन्ही कलाकार उठून राहिले, 10 देऊन राहिले, 100-500 द्या की. आता होऊ द्या किती बी खर्च, हाय की सरपंच. हे उपवास नवस कर, बाई मलाच काही कळना. बाबा साहब का बंदा है, सुनने वाले भाऊ, आप टेंशन मत लो.
बाई मला तर काही सोड आता बुद्ध विहारी जाते मी खोटं सांगत नाही बुद्ध विहारी जाते म्हणजे घरीच बुद्ध विहार केलं मी आता कारण कामाचे अभावी कार्यक्रमाचे अभावी माझं विहारात जाणं होत नाही काल खायला मिळत नव्हतं आज आमच्याकडून खाणं होत नाही काल खायला मिळत नव्हतं आज आमच्याकडून खाणं होत नाही आज एवढा माज आला आम्हाला की वंदनीसाठी विहारात आमचं जाणं होत नाही विहारात आमचं जाणं होत नाही म्हणून काय केलं मी माहिती का घरीच विहार बनवून टाकलं घरीच म्हणजे काय विहार जाणं होत नाही काय करा म्हणून घरीच मूर्ती बसून टाकली आम्ही म्हणून म्हणायचं आहे हे उपवास नवस काय बाई मलाच काही घरातलं झगडा भांडण बाई मला तर काहीच आता बुद्ध विहारी जाते मी आता बुद्ध विहारी जाते मी बुद्ध विहारी जाते मी आता माझेच मी चुकले आता माझेच मी चुकले आताच मी रुकले बुद्ध भीमाला देवला ही दिसले बुद्ध भीमाला देव नाही बुद्ध भीमाला देव नाही तुमच्या अंगात कसे रे तुमच्या अंगात कसे रे असं नाटक करू नका रे असं नाटक करू नका के वाकोडे दे काय हे बाबासाहेबाचे लेकरं माय आणि 5 वाजता मनोरंजन करा म्हणते माय आणि बाबासाहेबाच्या नावावर कलंक लावू नका रे आणि समोर बाबासाहेबाची प्रस्तावना थोडी तरी लागत आम्ही शिकून आम्ही शाहीराव म्हणतो घराच्या बाहेर द्या पैसे काढा अरे बापा माझे भाऊ होते माईक कम कर थोडं माझा कार्यक्रम बंद भाऊ होत माझे 2 वर्ष गायले काही स्टेजवरती म्हणून त्या कार्यक्रमाला होऊ द्या किती सरपंच आहे की सरपंच 2 वर्ष गायले काही स्टेजवर ह्या वर्षी होती पैसेच नाही देत म्हणजे हो गया सांगा पहिले 5 वर्ष स्वतः सरपंच राहिले आता पत्नी सरपंच आहे तरी म्हणते पैसेच नाही हे पहा ते म्हणते आमचे माझे मिस्टर दादासाहेब शेळके एक उदाहरण सांगतात पट्टी मागायला गेलो एवढी खंदूस पट्टी मागायला गेलो की पगारच झाला नाही पट्टी मागायला गेलो की पगारच झाला नाही एवढा कंदूस की दिवसभरातून एकच पॅन्ट आणि एकच शर्ट दिवसभर कामावर घालून जायचं तिकून यायचं तेच पॅन्ट शर्ट धुवायचं वाहू घालायचं सकाळी तेच घालायचं आणि ड्युटीवर जायचं आता घालून पॅन्ट फाटला फेकून द्यायचं नाही त्याचा अंडर पॅन्ट करायचा आणि पॅन्ट घालायचं पण फेकून द्यायचा नाही घालून अंडर पॅन्ट फाटला फेकून द्यायचं नाही त्याचा हात रुमाल करायचा चौकातून तोंड पुसत बसावा आता तोंड
वाट बनवायचं दिवा लावायचा घरात. ते जळून 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 राख झाली, फेकून द्यायचं नाही. त्या राखीचं मंजन करायचं, काला दत्त मंदिरात चौकातून दात बसत. हे असे सरपंच साहेब असे कंजूस आहे. यंदा प्रोग्रामच घेतला नाही माझा, पैसेच नाही म्हणे. हे असे कंजूस लोक. पट्टी मागायला गेलो का पत्कारच झाला नाही. आमच्या ग्रामपंचायत मध्ये काही पैसाच नाही. हे असे सांगा आता, पहिले 5 वर्ष स्वतः सरपंच, नंतर पत्नी सरपंच, आज जिल्हा परिषदला आता निवडून येणार असते तरी पैसाच नाही. एखाद्या मनुवाड्याच्या पार्टीत जाऊ द्या ना, एवढा बंपर पाचत ते 5,000चा एकच बंपर, आणि समाजाचं कोणी मागायला गेलं का पैसेच नाही. आता होऊ द्या किती बी खर्च, आयची सरपंच. बुद्ध भीमाला द्याव नाही, बुद्ध भीमाला द्याव नाही. तुमच्या अंगात कसे रे भुसले, तुमच्या मनुवाद्याचे. तुम्ही बाबासाहेबांचे कट्टर आहात. सर्व जिथं बसले आहात म्हणजे, जर कोणी इथं देवदेवतावाला असतं तर आईची शपथ माझा कार्यक्रम पाहिला नसता, उठून चालले गेले असते, बरोबर की नाही. पण इथं सच्चे आणि कट्टर बाबासाहेबांले बसलेले आहे, म्हणून एकही माणूस रात्रभर हल्ला नाही, बरोबर की नाही. खरी गोष्ट आहे. इथं मनुवादी कोणी आहे का? जर बाबासाहेब आले असेल तर टाळ्यांचा उद्या, जेवढे बाबासाहेब आले असेल तेवढे टाळ्या वाजवा. जे मनुवादी असेल त्याने टाळ्या वाजवू नका. क्या बात आहे, ये बाबासाहेबची सच्ची औलाद. कारण मला माहिती आहे ना, एवढं खडूस बोलल्यावर मनुवादी कोणी उभं राहील का इथं? त्याला माहिती आहे ना, अंजली भारत म्हणजे आरका पारत देत ना करू. इथं जे थांबणारी बाबासाहेबांचे लेकर सर्व. बुद्ध भीमाला देव नाही, तुमच्या अंगात कशाने असं नाटक करू नका रे, के केव्हा कोडेने देव. दीदी अंजली गाताना, दीदी अंजली गाताना. कारण मी जरा स्पष्टवादी आहे, तुम्हाला पहिले सांगितलं. मी नाही का 12वीला कॉलेजला होती. माझी एक मैत्रीण होती अलका गावंडे. तुम्हाला सांगावंसं वाटते कधी कधी. बाबासाहेब म्हणतात, जो आपला इतिहास विसरतो तो नवीन इतिहास घडू शकत नाही. माझी मैत्रीण होती एक 12वीला अलका गावंडे. मी तिच्या घरी जायची, तिचे भांडे घासून द्यायची, तिचं झाडू मारायची, तरी तिची आई मस्त मला लाड करायची. म्हणायची, बाई अंजली तू की नाही खूपच मस्त पोरगी आहेस. आणि तिच्या माटाला हात लावायला गेली की म्हणायची, बाई अंजली आमच्या माटाला हात नको लावू. मी म्हटलं खाऊ नो काकू. तुम्ही काही म्हणे, बाई हलकं मटण खाता म्हणे. दादा काकाजी थांबा, ऐका माझं. मी गेल्या गोष्टी माटाला हात लावायला गेली, बाई माझ्या माटाला हात नको लावू. खाऊन तुम्ही काही म्हणे हलकं मटण खाता. आता मी तेव्हा मटण खात नव्हती, आता पाहिजे. आता काय होत नाही म्हटल्याशिवाय. मी गेली, म्हटलं खाऊ काकू आम्ही हलकं खातो, तुम्ही कोणतं खातो म्हटलं. आम्ही काही म्हणे, बाई माग मटण खातो म्हणे. म्हटलं माग म्हणजे कोणचं? आम्ही काही म्हणे, बाई 500 रुपयाचा कोंबडा खातो म्हणे. म्हटलं अधिक काकू माझा. आम्ही काही म्हणे, बाई 5,000चा बकरा खातो म्हणे. म्हटलं का हो काकू तुम्ही 5,000चा बकरा खाता, 500 रुपयाचा कोंबडा खाता. माझे बाप दादा म्हटलं 50,000चा बैल खातात, आम्ही माग खातो का तुम्ही माग खातो म्हणे. बाई म्हणे तुमची जातकानी बाई भली ठरेल आहे, तुमच्या जाती संग बोलायला पुरत नाही म्हणे. म्हटलं माय आमची जातकानी बिब्यासारखी आहे माय. म्हटलं एक वेळा कोणाला उभस बिगानी हे पाय म्हटलं अशी उभसते. म्हटलं आमच्या जाती संग बोलायला पुरत नाही तरी तुझी पोरगी म्हटलं माझ्या भावाने पाहिल्यासारखे मारते हो बाई. म्हटलं माझी ते मैत्रीण अलका गावंडे, हे पण आता बायको आहे तर म्हणजे घाबरून राहिले, सांगू नको म्हणते. मी होती, मी कॉलेजला जायची, भाई मोठे होते ते ना मुद्दा पण माझं हे लिहून देतो ते लिहून देतो. यायचे मला दुकानात पाठवायचे, हे दोघं जण मस्त घरात बसायचे. म्हटलं बाई जरी बिब्यासारखी आमची जात आहे, तुमच्या पोरी बारीली अशी बसतात ना माय. म्हटलं लोकांना 9 महिने लागते, इकडे 7 महिन्यात म्हटलं. म्हणे बाई म्हणे तुमच्या जाती सगळं काही बोलायला पुरत नाही म्हणे, माझी भुली करायला नाही तुमची जात म्हणे. म्हणून म्हणायचं आहे का काल आमचा जमाना कसा होता, आज आमचा जमाना कसा आला. बाबासाहेबांच्या पुण्याने काय आमचा कसा जमाना होता, आम्ही कसं काढलं कसं भोगलं. काल यांच्या बायका यांचे पणाजे यांचे आजोबा यांच्या घरी आमच्या आजोबा पणाजोबांनी नोकरी केली, यांच्या बायका उघड्या होत्या तर झाकून दिल्या.
आणि हरामखोर खैलांची सारखे प्रकरण घेऊन आमच्या माय बहिणीला गोळे करतात. म्हणून म्हणायचा बुद्ध भीमाला देव नाही तुमच्या अंगात कसे रे असं नाटक करू नका रे के किंवा कडे ने देव. माझ्या भाईचा चेहराच पडला. भाईला म्हटला तर रस्त्यानं बायको भांडते रे बा. घाबरू नका मी आहे, घाबरू नका मी आहे ना. टाकून देऊ दुसरी बायको करू काय टेन्शन घेऊ नका दुसरी करून देतो. असं नाटक करू नका के केव्हा कोडेने देव. आता हे काय होय नुसतं चिठ्ठ्यान पैसे नुसतं चिठ्ठ्यान पैसे द्या लागले ती चिठ्ठ्या सगळं. अच्छा पैसे संपले तर चिठ्ठ्या बरं तरी नाव घेऊन टाकतो अरविंद भाऊ डोंगरे यांच्याकडून